मम्मीचा चाललाय चिक काढायचा। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता इथं मम्मींनी चिक काढायला लागलेली आहे। तोपर्यंत माझी मीटिंग वगैरे होती, फोन वगैरे माझे चालू होते। तर घरात येऊन बघते, म्हणजे दुपारीच मी गेले होते वरती, तर त्यानंतर घरात येऊन बघते संध्याकाळी तर मम्मी इथं चिक काढायला लागलेली। अर्ध झालं तिचं काढून, मिक्सरमध्ये वगैरे वाटला। त्यानंतर ते स्नेहा हे करते, चहा बनवते सगळ्यांसाठी। तर आज बनवायच्या आहेत आपल्याला गव्हाच्या कुरड्या। तर त्या दिवशी बघितल्या रव्याच्या कुरड्या होत्या, आज गव्हाच्या कुरड्या बनवणार आहे। तर दोनच मला वाटतं 2.5 दिवस काहीतरी गहू भिजवून ठेवले होते, त्यानंतर लगेचच करायला सुरुवात केलेली आहे। जास्त काय भिजू देत नाही मम्मी, कारण ते वास जो येतो, एक 4-5 दिवस भिजल्यानंतर कोण जास्त पण दिवस भिजवतं, त्याच्यामुळे काय होतं त्या गव्हाचा जास्त वास येतो आणि त्या आपण ते चिक काढताना आपल्या हाताला सुद्धा तो वास लागतो आणि तो 1-2 दिवस जातसुद्धा नाही। म्हणजे किती हात आपण धुतला तरी पण घरात पण वास सुटतो आणि सगळीकडेच, म्हणजे सगळ्या अख्ख्या गावाला माहीत सुटतं की हा इथे आता चिक बनवत आहे, कुणीतरी चिक बनवायला काढले, कोणतरी कुरड्या बनवते असं। त्याच्यामुळे ना मम्मीला तो वास अजिबात सहन नाही होत। त्याच्यामुळे ती काय करते की कमी पडला चिक तरी पण चालेल, पण जास्त वास नाही आला पाहिजे असं। भरपूर असा चिक त्या गव्हामध्ये तसाच होता, कारण भिजलं नव्हतं म्हणून। तर तिला मी म्हटलं की मग असं का केलं, अजून थोडा दिवस भिजू द्यायचं, म्हणजे 1 दिवस तरी भिजू द्यायचा, म्हणजे वास येतो जास्त। आणि आता आपला कार्यक्रम आहे थोड्या दिवसामध्ये, तर ते मग वास जास्त जात नाही लवकर घरातून। तर त्याच्यामुळे मग म्हटले की नको, आपण हेच करूया, असाच बरं आहे, थोडा कमी निघला तरी चालेल चिक, पण बरं आहे एवढाच करू। तर 4 किलो गहू मम्मीने टाकले होते भिजायला। त्यानंतर आता इथं त्याचं चिक पण झालेलं आहे। आणि आता मला गावाकडे गेल्यानंतर हेच काम असतं माझं, हे चिक हाटायचं वगैरे। तर चिक हाटायचं काम चालू आहे माझं चुलीवरतीच। आम्ही किती पण लवकर करण्याचा प्रयत्न केला की नाही, सगळं काम वगैरे आवरून लवकर म्हटलं ना आता की लवकर करूया, तरी आमचं होतच नाही। तर जेवढा टाईम व्हायचा आहे ना तेवढाच होतो टाईम आम्हाला, कारण माहीत नाही का, पण होतो तसा टाईम। तर कोण सकाळी चिक वगैरे हाटतं 9च्या ते ह्याला, तर ते हे करत असतात, कुरड्या घालत असतात। पण आमचं तसं नाही होत, आमचं आता 10:30-11 वाजलेले आहेत आज पण आम्हाला चिक वगैरे करायलाच। तर ठीक आहे, आमचं काम चालू आहे हळूहळू। तर आम्ही करतोय, चिक हाटतोय दोघीजणी मिळून, मम्मी आणि मी। कधी जवळ सगळे मस्केच आहे। आई तुझं पहिलं आडनाव काय होतं? मस्के। तर चिकमध्ये थोडंसं पाणी कमी पडलं, म्हणून मम्मीने गरम पाणी असं ते काढूनच ठेवती, म्हणजे जास्त व्हायला नको, कमी व्हायला नको। जर कमी पडलं तर मग ते गरम पाणी त्यातूनच काढून त्यात परत टाकायचं। तर हे असं ती करत असतं। तर 2 वेळा तसंच झालं, कमी पडलं चिकाला पाणी। तर मला असं वाटलं की जास्त पातळ होईल का काय, नाही का, जास्त ना की पातळ पण नाही झाला पाहिजे, मग त्यांनी पण हे होतं, म्हणजे पातळ चिक झालं तर ते कुरडे व्यवस्थित बरोबर असं पाण्याचं आणि चिकाचं प्रमाण जे आहे ते बरोबर पाहिजे असतं। तर तसं तर मम्मीने 2दा पाणी ओतलं। तर मला अशी भीती वाटत होती की अरे, म्हणजे आपण एवढं करतोय पण ते तुटायला नको, किंवा ते चिक जो आहे तो पातळ व्हायला नको। तर मग म्हणली की नाही व्हायचा काय, तू हटतील मला त्रास आला, हाताला पाहिजे चांगलं, म्हणजे टेन्शन नसतं। तू ना 2 हातांनी धर, चाकायला तुझं झाल्यावर ये, इकडून बी धरा आणि इकडून बी धरा, नको ना मी हाटू, नको देऊ। चला, आमच्या आता परत कुरड्या चालल्यात। कालच्या ह्याच्या होत्या, कशाच्या ग, रव्याच्या होत्या, आता गव्हाच्या आहेत। चला, हातरूट वगैरे झालेले टाकून, आणि आता चला आम्ही कुरड्या बनवणार आहे। आणि उद्या परत तांदळाच्या पण आहेत।
चला मस्त पैकी. दुसरा साशा कुठे गेला का? मी तुला दिलता तो. आपलं आहे मग तू तुझ्याकडनं हो, घेतला, तूच घेतला होतास तू. हो तिथे. हा हा हा. हम्म? हम्म. छान शिजलंय आता. अर्ध्यातून करून आणून हे दे काय गमेला स्टीलचं गमे नाही का त्यात काय केलं भांडी भरलं पाहिजे ए राजी काय करतो राजी वाव गा. ए काय नको करू रे. कसं खडा आहे माझा कसला खडा आहे माझा लय बोलतो खडा. तिथं कोळसा ठेवू बाया. तुला काढते हा मार की मार. मार ना. मार मार मार. अगं मार. हो का काही मला मारती काठीनी. हो का काही दादा हो काही आणि चावती. आणि चावत होती इथं मला. आणि मला आता भांडलेली ती. मला म्हणली काठीनीच मारीन. ए काढलाय की. तिला दाखव तिला दाखव. बघ कसं वाटतंय. कर बंद बंद कर. कुणाला दाखव बरं. मार बरं. दादा काही मला मारलं. दादांना व्हिडिओ पाठवू का? पाठव. हो बाळाला पण मारलं. हो बाळाला पण मारलं. हो ह्याच्या पायाला मारलं. आता कसं वाटतं. हो ग पल पण बोल. हो ग मारलं. परत मारलं. आता कसं वाटतंय. आमच्याकडे व्हिडिओ आहे तुझा. तुम्हाला मारलेला. आता कसं वाटतंय. तुझा पप्पा तुलाच ठेव. आमच्याकडे आहे की आमचा पप्पा. हो ग ह्याला मारलंय. हा? गाप. बाळ बसले त्यापाशी मारती. सोनाचं टोनच करीन. हो ग या बाळाला मार. लय राग आला. तुझ्या पप्पाकडे पैसे नाही मला. त्या दिवशीच बोलली माझ्या पप्पाकडे आहे पैसे. मग आता का तू बोलली की नाही. बरं ऐक ना. तू म्हणली की नाही माझ्या पप्पाकडे पैसे नाही दुसरे खायला. बरं नाही इकडे. हो का आई आपल्यासाठी डाळ भात बनवती. आई आपल्यासाठी